कन्हैयाने केली, कोणी केली नाही. नर नारायण यांनी साधना केली, भगवंताचे अवतार. ज्या वेळेस मानवी देह घेऊन ते आले त्यांनी साधना करावी लागली, प्रत्येक ऋषीमुनींना करावी लागली. फक्त आम्हाला वाटतं एखाद्या गुरुनी हात ठेवला की आम्ही पूर्ण झालो, याच्या इतकी मती मूढता नाही. आणि याच्या इतका बेवकूफपणा समजणं नाही. मला साधनेची गरज नाही आणि मला एखादा साक्षात्कार झाला, एखादं काहीतरी टिरूक फिरूक काहीतरी दिसलं म्हणजे मी काहीतरी कुठे गेलो, खोटं आहे, सगळं खोटं आहे. आणि कोणी आशीर्वाद दिला म्हणजे सगळं फळत असतो, बरोबर नाही. पण भगवंतानी जे आचरण केलेलं आहे तसं आचरण आपण केलं पाहिजे. आता 7वा श्लोक, 4था अध्याय, 7वा श्लोक. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. प्रसिद्ध ओव्या, प्रसिद्ध श्लोक भगवद्गीतेचे समोर येत आहेत. का भगवान अवतार घेतो आणि का संतांना अवतार घ्यावा लागतो? कशा करता? याचं रहस्य भगवान सांगतायत. आणि म्हणून ते सांगतायत की मी त्यावेळेस नव्हतो ज्यावेळेस विवस्वानाला मी योग दिला असं तुला वाटतं, त्यावेळेस नव्हतो असं नाही. मला अवतार घ्यावा लागतो. का अवतरित होता त्याची कारण सांगतायत भगवान. जसं आपल्याला काही कारण नाही, का जन्मलो माहीत नाही, केव्हा मरणार माहीत नाही, पुढं काय होणार माहिती नाही, बरं उद्या काय तुमचं होणार माहिती नाही, घरी गेल्यानंतर काय वाढून ठेवलं माहिती नाही, तरी स्वतःला हुशार समजतो. काही माहिती नाही. एका तासाने आपलं काय होणार माहिती नाही, पण 5 मिनिटांनी काय होणार माहिती नाही. आपल्याला एकच, तरी आमच्या इतका कोणी हुशार नाही. हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते आणि अधर्माचा सर्व तऱ्हेने उठाव होतो तेव्हा आम्ही स्वतःला निर्मितो. हे भारता ज्या ज्या वेळी होतो स्वधर्म दुर्बळी, घोर अधर्म वाढतो तेव्हा स्वयं प्रगटतो. माऊलीच्या ओव्या निरूपण. जे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघ हा स्वभावे आद्यासे. अमाई अव्यय परमात्मा माईक जन्म केव्हा व कशासाठी घेतो ते सांगतात. कारण की प्रकृतीचे गुणापासून शरीराद्वारे उत्पन्न होणारे जेवढे म्हणून धर्म आहेत त्या सर्वांचे प्रत्येक युगात निरीक्षण करावे असा स्वाभाविक क्रम जगारंभापासून चाललेला आहे. टिप्पा. अद्वैत स्वधर्म स्थिती स्थापक आहे आणि गुणी प्रकृतीचे सर्व गुणरंगी धर्म गतिवंत आहेत. प्रकृतीत निरंतर संकोच विकास गुणरंगानुसार चालतो. जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे. पुन्हा आला शब्द धर्मजात आणि पुन्हा कन्फ्युजन आलं. ह्या देशामध्ये अध्यात्माच्या अनेक शब्दांनी कन्फ्युजन केले. मोठमोठ्या साधू संतांमध्ये, सिद्धगुरूमध्ये नाही, सद्गुरूमध्ये नाही. आणि नंतर स्वधर्म शब्दामध्ये आहे. ते स्वधर्मावर मी खूप बोललो आहे. 2ऱ्या अध्यायापासून आपण स्वधर्मावर बोलतोय.
स्वधर्माचा अर्थ लोक काय सांगतात आणि धर्माचाही अर्थ काय सांगतात, जी काही कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे घोटाळे झाले ते असे. म्हणून जैन धर्म, बौद्ध धर्म, मुसलमान धर्म असेही काही आलेले आहेत. आमचा धर्म वेगळा, तुमचा धर्म वेगळा नाही. मग काहींनी म्हटलं नाही हे धर्म नाही, हे पंथ आहे. मग धर्माची इतकी व्यापक व्याख्या आहे आणि धर्माची सूक्ष्म व्याख्या आहे. धर्माची व्यापक व्याख्या मात्र सगळ्यांना मान्य आहे. धर्म धारयती प्रजा. प्रजेचं पालन पोषण ज्या नियमांनी होतं त्यालाही धर्म म्हटलेलं आहे. सृष्टीचं संचालन ज्या शक्तीने होतं त्यालाही धर्म म्हटलेलं आहे. पण ह्या ब्रॉड व्याख्या आहेत. पण सूक्ष्म व्याख्या, धारणात धर्म मिथ्याहु चोदना लक्षणो धर्म. धर्माच्या गती अतिशय सूक्ष्म असतात आणि धारणेमधून धर्माची उत्पत्ती होते. आणि धारणेचा अर्थ मात्र मुळात चुकल्यामुळे घोटाळा झाला. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधीमधला जो धारणा शब्द आहे ती चुकल्यामुळे सूक्ष्म अर्थ धर्माचा कोसळला आणि चांगल्या चांगल्यांचा चुकला आहे. हे तर आपलं वैभव आहे मोदीजी महाराजांचं की ज्यांनी याचा खरा अर्थ दिला. पण धारणेचा अर्थ आता लोक कसे चुकले याच्यापेक्षा धारणा धर्म मिथ्या, धारणेमधून धर्म उत्पन्न होतो. आणि धारणा काय, धारणेचा अर्थ फक्त हे म्हटलंय की बाबा प्रत्येक माणसाला जे धारण केलं जातं, सृष्टीला ज्या नीतिनियमाने धारलंय, ज्या शक्तीने धारण केलंय ती म्हणजे धारणा नाही. त्याला धारणा म्हणत नाही. धारण करणे म्हणजे धारणा असा अर्थ चूकच झालाय आणि चांगल्या चांगल्याकडून आलाय. कारण धारणेचा मुळातला अर्थ कोणी सांगितलेला नाही आणि धर्मशास्त्रांमध्ये हा भाग नाही जास्त विस्ताराने आला. फक्त चोदना लक्षणो धर्म. धर्माच्या गती अतिशय सूक्ष्म असतात. आपण म्हटले कर्मयोगामध्ये धारणा नसते. कुंडलिनी जागरण झाल्यानंतर दर्शन सुरू होतात, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला होत आहेत. क्रिया सुरू होतात इंद्रियामधून, प्राणायामांची अनेक आवर्तन निराळ्या पद्धतीने सुरू होतात, क्रिया सुरू होतात. किती प्रकारचे मी सांगितलेलं वर्णन केलेलं आहे आपण मागच्या अध्यायात. कर्मयोगामध्ये अनुभव किती प्रकारचे येतात, पण तरी त्याच्यात धारणा येत नाही. आणि धारणा ज्या दिवशी तुमच्या शरीरात अखंडपणे प्रगट होईल त्या धारणेकरता शरीर शुद्ध असावं लागतं. एक एक क्विंटलचं शरीर मध्ये धारणा प्रवाहित होत नाही. 90 किलो आमचं वजन, 80 किलो आमचं वजन, 70 किलो 70 किलो ते 150 किलो पर्यंत. कुठल्याही ऋषीमुनींना धारणा प्रगट झाली होती खोट आहे. त्यांचे शरीर पाहिले, पहिलवानासारखे ढेरी पाहिली गोल गरगरीत, आणि ते सिद्धत्वाला गेले होते किंवा गेलेत असं म्हणणं त्यांचाही भ्रम आहे. त्यांचाही भ्रम आहे. आणि छोटे मोठे स्पार्क असे अनुभव आले म्हणजे आम्ही पोहोचलो असं समजणं तोही गतिभ्रम आहे, बाकी नाही. मग धर्माच्या त्या लाटा, आत्मधर्माच्या मग 2च धर्म आहेत, गतिवंत आणि स्थितिवंत. आत्म्याचा स्थितिस्थापक धर्म आहे, नॉन व्हायब्रेशन स्थिती. प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार एकदा स्थिरावले, समाधीबोध अवस्था उत्पन्न झाली आणि अखंड समाधी अवस्थेमध्ये राहू लागलं, तो स्थितिवंत धर्म. आणि ज्यावेळेस इंद्रियांमधून काम करून घ्यायचंय किंवा साधक अवस्थेमध्ये पूर्ण सेलमध्ये
आत्मधारणेचा प्रवाह उत्पन्न करायचा असतो त्यावेळेस इलेक्ट्रिक करंट सारख्या वेव्स सुरू होतात शरीरामध्ये आणि सेलमध्ये त्याचा अखंड अनुभव येऊ लागतो. त्याला म्हणतात धारणा. आणि हा धारणा राजर्षी योगाची सुरुवात आहे. कर्मयोग संपला, राजर्षी योग सुरू झाला. गुरु कृपेनेच फक्त मिळते, स्वतःच्या ताकदीने नाही. आणि याला तुकारामांनी ज्ञान स्वरूपाची सांगड असा शब्द वापरला. ज्ञान स्वरूपाची सांगड मिळाली गुरुकडून. सांगड शब्द आहे, ज्ञान स्वरूप शब्द आहे. प्रत्यक्ष ज्ञान नाही, ज्ञानाचं स्वरूप, ज्ञानाचं प्रतिबिंब. ज्ञानाची ओत पली पडली, माऊलींची उभी. ओत पली शब्द आहे. ज्ञानाचं प्रतिबिंब म्हणजे आत्म्याचं प्रतिबिंब, आत्मधारणा. ज्ञानाची ओत पली पडली म्हणून ज्ञान स्वरूपाची सांगड शब्द आहे. सांगड शब्द म्हणजे सांगड कधी घालायची असते? तुम्हाला पोहायचं असेल तर, म्हणजे गतिमानता आहे, गतिशीलता आहे. म्हणजे बाह्य विषयांकडनं अंतर्मुख मार्ग ज्यावेळेस घ्यायचा असेल, निर्विषयाकडे जायचं असेल, तर ही सांगड अशी उलट दिशेला चालते, आत्म्याकडे वळते. पूर्ण धारा आत्मधारणा, आत्मधारणेच्या पूर्ण इलेक्ट्रिक करंटच्या धारा आत्म्याकडे वाहायला सुरुवात करतात. ती आत्मधारणा, ती ज्ञानधारणा. आणि त्याला तुकारामांनी ज्ञान स्वरूपाची सांगड म्हटलंय. ज्ञान स्वरूपाची सांगड मिळाली, अंतरी पाहिली ज्ञान ज्योती. हे बाबाजीने केलं म्हणले. बाबाजीने असे अनुभव दिले मला, तुकाराम म्हणतात. हा शब्द म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये आलाय. आणि म्हणून याचा अर्थ राजर्षी योगाची स्टार्टिंग पॉइंट आहे. ज्ञान योगाचा स्टार्टिंग पॉइंट आत्मधारणा आहे. आणि साधकाला तो अखंड अनुभव आला पाहिजे, अखंड अनुभव. म्हणून शरीर शुद्ध पाहिजे. एक क्विंटलचं ओझं घेऊन नाही चालणार आपल्याकडे. आणि त्याकडं 80 किलोच्या या 50 किलोवर येतात. खूप प्रयोग करावे लागतील देहशुद्धीचे. हे गप्पा मारून होणार नाही, हे साधनेमधून होणार नाही. याच्यासाठी प्रयोगच करावे लागतील. आणि नामजपानी होणार नाही, आणि भावना आणि भक्ती ठेवली म्हणूनही होणार नाही, नाही होणार. त्रिवार सांगतो होणार नाही. आणि झालेल्या लोकांनी येऊन भेटावं. देह शुद्ध कशाला म्हणतात आपण खूप वर्णन केले मागेच, आणि आता पुढे येणार आहे. अगा सुचित्वगा ऐसे जया पासी दिसे, अंगमन जैसे कापुराचे. कापरासारखं अंगाणी मन पाहिजे, ट्रान्सपरंट. जसं बाहेर तसं आत. आपलं बाहेर कसं आहे हे आपण सांगू शकतो, आत कसं आहे डॉक्टर परतानी पॅथॉलॉजिकल रिपोर्टमध्ये सांगतील. आत कसे आहेत तुम्ही, बीपी, डायबिटीस, हार्ट अटॅक, भविष्यातला सध्याचा आत कसे आहेत. आजकाल आत कसे सांगायला फार लागत नाही. एकदा घातलं त्या लॅबोरेटरीत की सगळं पिक्चर बाहेर. हे आत तुम्ही असे आहेत. बाहेर सुंदर सुंदर दिसतात, आत किती घाण आहे. कुठला परमात्मा तिथे? जिथे रोग जाऊन बसले तिथे परमात्मा कुठला? मानायचा आपण काही मानू, तो आला पाहिजे ना. आपण म्हणू डायबिटीसमध्ये परमात्मा आहे, बीपीमध्ये परमात्मा आहे, हार्ट अटॅकमध्ये परमात्मा आहे, माझं टंगडं दुखतंय त्याच्यात परमात्मा आहे. मग कशाला घालवायले त्याला? राहू द्या तसंच. म्हणून धर्म संकल्पना, धारणा धर्म मिथ्याऊ, आणि धारणेमध्ये धर्म उत्पन्न होतो. धारणा प्रवाह ज्यावेळी स्थिरावतो, ध्यान लागतं. ध्यानापासून समाधीपर्यंतच्याच अवस्थेला धर्म म्हटलंय.
कारण धारणा म्हणजे धर्म नाही, धारणेत धर्म उत्पन्न होतो. ज्यावेळेस धारणेचा प्रवास स्थिरावतो, प्राणप्रवास स्थिरावतो, समाधी बोध अवस्था उत्पन्न होते. दॅट इज ओनली आत्मधर्म स्थितीवत. जे धर्म जात अगवे, युगायुगी म्या रक्षावे. अमाई अव्यय परमात्मा माईक जन्म केव्हा कशासाठी घेतो ते सांगतात. कारण की प्रकृतीचे जेवढे म्हणून धर्म आहेत त्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे. आत्म्याचा धर्म मी सांगितला आणि प्रकृतीचा धारणा धर्म आहे, प्रत्येक इंद्रियामधला प्रवाह. म्हणून परवानगी घेताना देखील आता तुम्हाला काही लोकांना तो अनुभव आहे. परवानगी घेताना ज्यावेळेस मला पुस्तक उचलायचे परवानगी घेईल त्यावेळेस फक्त पाहायचं धारणा प्रवाहाचे करंट जर वाहायला लागले हातामधनं, समजायचं भगवंतानी परवानगी दिली. मग काम करायचं. नाही वाहिले तर समजायचं गॉड इज रिफ्युजिंग. प्रभू म्हणतोय करू नको. चालायचं असेल तर धारण्याचे करंट्स पायात जर पास होत असतील तर आपण चालावं. भावनेनी परवानगी मागणं हा सुरुवात आहे. आणि मधला धारणा मिळाल्यानंतर प्रभूला विचारायचं चालू. त्या ठिकाणी करंट पास झाले तर समजायचं चाला, नाही झाले तर समजायचं आज काहीतरी वेगळं होणार आहे. पण त्यावेळेस स्थिरावली वृत्ती पाहिजे, मन स्थिर पाहिजे, तरच त्याच्यातले बारकावे कळतील. स्थिरावली वृत्ती पांगुळला प्राण, हे झालं पाहिजे. आपला अभंग झालेला आहे, पाहून घ्या. या अभंगावरचं निरूपण झालेलं आहे की ज्यावेळेस प्रकृतीमध्ये प्रकृतीचा खेळ चालत असताना कर्म थिअरीमध्ये देखील ही आत्मधारणाच्या लहरी काम करत असताना किंवा त्याच्या पूर्वी चालतात का हे पाहणं जरुरी. याचं रक्षण मी करतो. ज्यावेळेस आत्मधर्माची लाट निर्माण होते ही आत्मधारणा, आणि तिच्यामध्ये ज्यावेळेस बिघाड होतो त्याच्याकडे जाण्याचे रस्ते ज्यावेळी क्षीण होतात. म्हणजे काय, राजर्षी योग मिळण्यापूर्वी, सिद्ध गुरु मिळण्यापूर्वीच्या लाटा जर संपलेल्या असतील, पात्रतेचे नीती नियम संपलेले असतील, आत्मधारणेच्या लाटा आणि त्याचे नीती नियम काय असतात हे कळत नसतील, आणि त्याच्यामुळे होतंय काय, दैवी गुण संपदा निर्माण होत नाही. आत्मधारणा हीच मोठी सिद्धी आहे. आणि त्याच्यामध्ये दैवी शक्ती येत नाही, सिद्धत्व येत नाही, सिद्ध शक्ती जन्म घेत नाहीत. अशा वेळेस तुम्ही साधू होऊ शकत नाहीत, तुम्ही संत होऊ शकत नाहीत, काही होऊ शकत नाहीत. आणि ह्या लाटा एकदा क्षीण झाल्यात की मग काय होतं, अंधार प्रकाश गेला की काय होतं, अंधार. ॲटोमॅटिक दुष्ट प्रवृत्तीचे लोक निर्माण होतात. प्रेम गेलं काय निर्माण झालं, सद्गुण गेले काय निर्माण झाले, दुर्गुण. निर्माण व्हावे लागत नाही, ॲटोमॅटिकच असतात ते, फक्त कॅसेट पलटायची. इथे अंधार आणायचा नाहीये, फक्त लाईट ऑफ करायचा आहे. आणि हा धर्मधारणेचा लाईट जर ऑफ झाला विश्वामधनं तर दुर्गुणांचं, अत्याचाराचं, अंधाराचं साम्राज्य, असुरी शक्तींचं साम्राज्य पसरतं. आणि त्यामुळे रावण निर्माण होतात, कुंभकर्ण निर्माण होतात. सगळे लोक असे इतके विशाल निर्माण होतात की ही धरा त्राहिमाम त्राहिमाम करते. संतांचं कार्य वेगळं, प्रभूचं कार्य वेगळं. संतांनाही प्रभूचं कार्य करावं लागतं, पण दोन कार्यामध्ये फरक आहे. प्रभू हातात तलवार घेऊ शकतात, सुदर्शन घेऊ शकतात, मारू शकतात. संतांना तो अधिकार नाही. तुकाराम काठी घेऊन जाणार नाहीत,
आणि ज्ञानेश्वर धनुष्यबाण घेऊन मारणार नाही. लक्षात घ्या मी काय म्हटलं. मग काय करावं लागणार? संत आणि भगवंतामध्ये फरक आहे. ह्या मेदिनीवरचे असुर संपवायचे असतील तर भगवंतालाच अवतार घ्यावा लागतो. भगवंताला अवतार घ्यावा लागतो. आणि एकदा प्रतिष्ठापना धर्माची केली, सज्जनांची केली, मग वाटा पात्रतेच्या प्लस सद्गुरूंच्या निर्माण करायचे असतील ते संताकडे कार्य भगवान सोपवतो. ते भगवान कार्य करत नाही. संताचं कार्य भगवान करत नाही आणि भगवंताचं कार्य संत करत नाही. अवघ्या वाटा झाल्या क्षीण तुकाराम, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी मुनींनी दाखवलेल्या वाटा, मग पात्रतेच्या असोत की अनुभवाच्या असोत, त्या उजळ करण्याकरिता, दाखवण्याकरिता, क्लिअर करण्याकरिता, अंधुक रीतीनं भ्रांती निर्माण झाली असेल त्या स्पष्ट करण्याकरिता मी आलोय. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. अनुभवाला देण्याकरिता मी आलोय. जे ऋषीमुनींनी सांगितलेला धर्म वाटा आहेत त्याचा अनुभव देण्याकरिता, सांगण्याकरिता नाही. साच भावे वर्ताया. तुमच्या इंद्रियामधून अनुभव देण्याकरिता मी आलोय. झाडू संताचे मार्ग आडराणे भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ. आपण 4.5 तास बोललो ह्या अभंगावर. आर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने. विषय भोगी मने साधने बुडविली. पुन्हा काय करायचं? पीठू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. भक्तीचा एक काय डांगोरा आम्ही पिटवत, भक्ती सांगूत. भक्तीचं कन्फ्युजनही मी दूर करायला आलोय. सगळं कन्फ्युजन आहे. सगळ्या लोकांनी भक्ती फार स्वस्त करून टाकली. स्वस्त आणि मस्त. मस्त आहे खरं आहे, पण स्वस्त आहे खोटं आहे. हा मस्त आहे खरं आहे, पण इतकी स्वस्त आहे खोटं आहे. जेवढे धर्म आहेत त्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे असा क्रम आहे. अरे ऋषीमुनी ज्यावेळेस त्यांचं कार्य करू शकत नाहीत, सद्गुरू ज्यावेळेस त्यांचं कार्य करू शकत नाहीत, त्यावेळेस तुकारामांना बडवण्यात येईल, ज्ञानेश्वरांना छळण्यात येईल, साईबाबांना त्राहिमाम त्राहिमाम करावं लागेल. त्यावेळेस भगवंतालाच अवतार घ्यावा लागतो. अशा वेळेस मी येत असतो. आणि यांना कोणी उभं करावं? पूर्वी होते ऋषीमुनी शापादपी शरादपी, आणि क्षत्रिय देखील होते तसे सूर्यवंशीय किंवा चंद्रवंशीय की जे रक्षण करू शकत होते. आज ती स्थिती नाहीये. म्हणून त्यावेळेस ज्यावेळेस स्थितीच अशी राहत नाही आणि हे इतके वरचढ होतात की ऋषीमुनींचं सामर्थ्य जिथं कमी पडतं त्यावेळेस भगवंतालाच यावं लागतं. आणि पुन्हा क्लिअर वाट करायला सांगतात. आणि ऋषीमुनींनी साधना नीट झाली पाहिजे, संतांची साधना नीट झाली पाहिजे, याच्याकरता वाटा मोकळ्या करायच्या, निघून जायचं. हे भगवंत कार्य. पण गोपालकृष्णांचं काय कार्य मी पूर्वी सांगितलंय. आता जसं जर काही आलं तर थोडं सांगेल, पुढे सरकतो. जे धर्मजात अगवे युगायुगी म्या रक्षावे. नंबर 1, आत्मधारणेची लाट निर्माण करण्याकरिता सद्गुरू निर्माण झाले पाहिजेत. आणि सद्गुरू भेटण्याकरिता पात्र शिष्य झाले पाहिजेत. आता पात्र शिष्यांच्या वाटा जर चांगल्या नसतील, आज तेच झालंय. तुकारामांच्या काळात तेच होतं. अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने. विषय भोगी मने साधने बुडविली. साधन काय आहे याच्यामध्येच कन्फ्युजन.
पात्रतेचे मार्गही धड नाहीत. तुकाराम सांगतात, आज तरी काय स्थिती, आज तरी काय. आणि दैवी लाट निर्माण करण्याकरिता, साधू संतांनी भेटण्याकरता पात्र दाखवाल की नाही एखादा? मी नेहमी म्हणत असतो, कृष्ण तयार आहे हो जन्म घ्यायला, यशोदा दाखवा ना. कधी येणार गडे कृष्ण तुमच्या पोटी का? यशोदेची वाट पाहावी लागते, यशोदा घडवावी लागते, देवकी घडवावी लागते. हजारो जन्माची तपश्चर्याला केल्यानंतर देवकी निर्माण होत असते. त्यावेळेस यशोदा निर्माण होत असते, नंद बाबा निर्माण होत असते. तप करावं लागतं, एरवी नाही. आमच्या ह्याच्यात लेंढार कसे जन्मलेत, खान तशी खापर, माय तशी लेकर. जे धर्मजात अघवे, युगायुगी म्या रक्षावे. युगायुगात मी रक्षण करतो, मी अवतार घेतो. आणि दोन वाटा स्वच्छ करतो. सद्गुरू मिळण्याकरिता, नंबर 1, सद्गुरूंना साधना करण्याकरिता त्यांना वातावरण निर्मिती. आणि ते ज्यावेळेस साधक असतात, सिद्ध होईपर्यंतचं एक वातावरण तयार करावं लागतं. आणि निर्विघ्न पाहिजे, कोणी अडथळे आलेले न पाहिजे. आणि नंबर 2, सद्गुरूला पात्र शिष्य मिळाले पाहिजे. आणि पात्र शिष्य मिळाल्यानंतर त्यांना देखील वाटा नीट क्लिअर झाल्या पाहिजे. आणि जे जे अडथळे आणतील त्यांना संपवावं लागेल, त्या लोकांना संपवावं लागेल. आपण पसायदानमध्ये हा विषय मांडत असतो, तुम्हाला माहिती आहे म्हणून सांगणार नाही. पण जेवढे धर्म आहेत त्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे. आज काय स्थिती झाली हो? येस, भगवंत अवतार मस्ट आहे. सद्गुरू भेटले तरी त्याच्या देवाला शिष्य कोणत्या काळात भेटले? तो ज्ञानेश्वरांचे असं म्हणतात फक्त 8 शिष्य होते. तेही बरेचसे अप्रसिद्ध आहेत. त्याच्यापैकी एक विसोबा खेचर आहे, जे नामदेवांचे गुरु होते. ओनली 8. तुकारामांचे किती? एकच, निळोबा. 2, आपलं काय बिघडलं? 3, जाऊ द्या, जास्तीत जास्त 3. कुठं तुकाराम म्हणणार आहेत मी कुठे केले? बहिणाबाई. आणि नंबर 3, साईबाबांचे किती आहेत? ते कुठेही म्हणले नाही मी कोणाला केलंय. गजानन महाराज शेगाव, सांगा मला कोण कोण केले? स्वामी विवेकानंदापर्यंत ती लाट येते. नंतर कोण आहे? रामकृष्णांच्या वंशात कोणी नाही. अरविंदांच्या सांगा, नाही. अशा वेळेस आज जैन धर्मामध्ये काय सांगा? कुठे ते साधुत्व? कुठे ट्रान्समिशन ऑफ पॉवर? कुठल्या माणसाला साधना भेटली? एका माणसाला साधना भेटली, आपले सोडून. नाही तर लगेच उभा राहायची, मला भेटली. आपले साधक सोडून कुठल्या जैन धर्माच्या माणसाला काय मिळालंय? कुठल्या बौद्ध धर्माच्या माणसाला काय मिळालंय? साधू संतांच्या सेवा करण्यात आयुष्य चाललंय, मिळालं काय? व्हॉट इज रिटर्न? भजन म्हणणाऱ्यांना काय मिळालंय? मिळेल तेव्हा मिळेल. आज काय मिळालंय? प्रवचन करणाऱ्याला काय मिळालंय? इंट्रोस्पेक्शन करा. आणि अशा वेळेस पात्रतेच्या तरी वाटा बरोबर चालल्यात का? भजन कसं म्हणावं त्या पद्धतीचं चाललंय का? मासुळीसारखी तडप दिसते का? गोपिकांसारखी स्थिती येते का? तुकारामांसारखं भजनातून भाव प्रगटतात का? नसेल तर ते भजन योग्य आहे का?
लक्षात घ्या. मग ह्या जन्मात करायचं की अनंत जन्म जाऊ द्यायचे आहेत पुन्हा. आणि ह्या रीती म्हणजे पात्रतेचे अभ्यास संपलेत प्रत्येक धर्मातले. आणि प्रत्येक काय म्हणतात प्रयोगांमधले, मग कर्मकांडांचे असो वेदपठनांचे असो, सगळे त्यांच्यातले प्रयोग गेले, विज्ञान गेलंय, अज्ञान उरलंय. आणि काही करायचं त्याला धर्म म्हटलंय, तेही गेले. आणि सद्गुरूंची भेट होण्याकरिता पात्रच होत नाही तर ते सद्गुरू भेट केव्हा देणार. ऐसी ऐसी याने भेटती ते साधू रे, जयाच्या दर्शने तुटे भव बंधू रे. तुकारामांनी पूर्ण सांगितलंय. कधी मग साधू भेट देती तया अवचिता रे, एकदम येऊन भेटतील. पण ह्या लाटा लहरी समजत नसतील, साधू भेटले तरी कळत नसतील, आणि कळत पटत नसतील, आणि पटलं तरी जुळत नसेल, आसुरी भाव नाही निर्माण होणार. मग आसुरता एकदा निर्माण झाली. आज काय सृष्टीमध्ये कलियुग लागलंय म्हणे, 99% दुष्ट जनता आहे. 99%. आणि 1% चांगले लोक आहेत. मग हे मारायचेत का? नाही. मग यांना बदलायचं का? हो. मग एकदा अवतार होणार आहे. ज्ञानेशांचा अवतार राजर्षी योग निर्मिती करता झालाय. पण एकदा प्रभूला पुन्हा यावं लागणार आहे या धरेवर ते. कारण आसूर आपण नाही मारू शकत, आसुरी प्रवृत्ती आपण नाही मारू शकत. तो एकदा भगवंतच येईल आणि मग सत्ययुग पुन्हा आरंभ होईल. ज्ञानेश्वरीचं पसायदान नंतर फलद्रूप होईल. विश्व स्वधर्म सूर्य पाहो ची ललकारी नंतर होईल. एकदा पुन्हा प्रभू येणार आहे. कारण एक युग परिवर्तनाचा काळ आहे जे ज्ञानेश्वरांनी मागून घेतलंय. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, ह्याच देही ह्याच डोळा. त्यावेळेस भगवंत अवतार लागतो. म्हणून नेट्रोडमस, विवेकानंद सगळे जे म्हणतात एक अवतार होणार आहे तो आहे. आणि म्हणून भगवंताचं वाक्य खरं आहे, युगा युगाला मला यावं लागतं. आणि काय करावं लागतं येईल पुढे, मी काय करतो, पण यावं लागतं. युग धर्म बदलायचा असेल, युग परिवर्तन करायचं असेल, आणि साधू संतांचं रक्षण करायचं असेल. मला सांगा, साधू संतांचं रक्षण कसं होणार आहे? अनुभव मोडाले तर आपण तरी वाचणार आहेत का? वाचणार आहेत? मग कोण करील? म्हणून भगवंत अवतार यावा लागणार आहे. आणि तो लवकर येणार आहे. आपल्या समोर मला माहीत नाही, मात्र आपलं किती काळ आहे मला माहीत नाही. पण हे खरं आहे, 15 ते 20 वर्ष जगतील त्यांना पाहता येईल. आणि मध्येच कुचकले खूप खाण्यानी, डायबिटीसनी, दम्यानी, सगळे प्रयोग आपले फुरसत नाही म्हणून सगळ्या प्रयोगांना तिलांजली देऊन तर किती वाचूत मला माहिती नाही. हे जे धर्मजात अगवे, युगायुगी म्या रक्षावे. नियम आहे की ज्या वेळेस अधोगती होईल या आत्मधर्माच्या ज्ञानाची, धारणेची आणि धारणा गतिवंत धर्माची आणि स्थितिवंत धर्माची, ज्यावेळेस विज्ञानी प्रयोग संपतील, देणारे संपतील, समोर येणार नाहीत, कोणाला कळणार नाही, आणि आसुरी प्रवृत्ती वाढेल, दुष्टांचं साम्राज्य येईल, युगायुगामध्ये मला अवतार घ्यावा लागेल. तसा मी घेतलाय अर्जुना. ऐसा ओगा स्वभावे अध्यासे. स्वभावतः मला यावं लागतं. जेवढे म्हणून धर्म आहेत त्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे, असा स्वाभाविक क्रम जगारंभापासून चालत आलेला आहे. म्हणून याजत्व परते ठेवी, मी अव्ययपणही नाठवी, जे वेळी धर्मा ते अभिभवी अधर्म हा. म्हणून प्रकृतीचा हा गुणरंगी अधोगतीतील अधर्म जेव्हा स्वधर्माला दडपतो, रास करीतो,
तेव्हा मी माझा जन्मरहितपणा सोडून देतो व निराकारपणाची आठवणही करीत नाही. दुष्ट प्रवृत्तीची माणसं कशी ओळखावीत ते सांगितलं. स्वभावाने तर ओळखता येतात, पण तुम्हाला सांगितलंय. खून काय दिली? मोदीजी महाराजांनी पहिल्यांदा विश्वामध्ये ही खून आलेली आहे आपल्याकडे. आपल्याकडे जे भांडार आले ना, नाही विश्वामध्ये कोणाला पहिल्यांदा कोणी सांगितलं, हे छाती ठोकपणे आपण सांगतो. स्वतःचं रक्त काढा, लॅबॉरेटरीमध्ये एक थेंब काचेच्या स्लेटवर ठेवा, वाळवा. हेमोग्लोबिन 12.5च्या वर 14पर्यंत असेल म्हणजे ॲनिमिया, रक्ताल्पता हा रोग नसेल आणि भगवा रंग रक्तात असेल तर आम्हाला साधुत्व येण्याची वेळ झाली. आम्ही भक्त बनण्याची लायकी झाली. भगवंत पण आमच्यामध्ये प्रगट होण्याची वेळ आली असं समजायचं. हेमोग्लोबिन पूर्ण ठेवू. आणि जर काळा रंग आपल्या रक्तात वाळल्यानंतर सूर्यप्रकाशामध्ये किंवा लाईटमध्ये जर दिसला, जितका काळा रंग तितके आम्ही तमोगुणी आहोत, जितका लाल रंग तितके रजोगुणी आहोत, आणि जितका भगवा रंग तितके आम्ही सत्वगुणी आहोत. सत्व रज तम. म्हणून आज आसुरी प्रवृत्ती जास्त असेल, मन चंचल असेल एखाद्या पोराचं, अभ्यासात लक्ष नाही, रजोगुणी रक्त आहे, वळ 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 करीत असेल, ज्ञानेश्वरीला बसताना देखील जर 10 वेळेस टंगडे वर करावे लागत असतील आणि वाकावं लागत असेल, अजूनही रजोगुण आमच्यामध्ये शिल्लक आहे, आमच्यामध्ये तमोगुण शिल्लक आहे. बसल्यानंतर जर खूप त्रास होत असेल, सहन होत नसेल, दगडासारखे शरीर असतील, आम्ही तमोगुणी आहोत. कधी राग येत असेल, कधी लोभ वाढत असेल, कधी कामविकार जन्म घेत असतील, आम्ही तमोगुणी आहोत. आणि हे असं झाल्यानंतर त्याचा बदल प्रयोग जर नाही ह्या वसुंधरेमध्ये सुरू झाले, या धरातलावरती या मेदिनीवर नाही सुरू झाले, तमातून रजात कसं जायचं, रजातून सत्वात कसं जायचं आणि रक्तरंग कसे बदलायचे याचे प्रयोग जे दिलेले आहेत, आता कालबाह्य झाल्यात त्या 200 वर्षाच्या घटना, 300 वर्षाचं सगळं तुकाराम जशाच्या तसा नाही उचलता येणार. सगळे महावीर जसेच्या तसे उचलता येणार नाहीत. प्रकृती बदलली, नियम बदलले. आज वेळ नाहीये. मीरा होऊन रात्रंदिवस नाही नाचता येणार आम्हाला. गौरांग महाप्रभू होऊन नाही आम्हाला सडकेवर ते नाचता येणार. मग आम्ही थोडंच नाचू. अपेक्षा करू नका फार उंच जाण्याची. तुकारामासारखं रात्र आणि दिवस नाही डोलू शकणार आम्ही. आणि ना आमच्यात ते भाव आहेत, न तसे शरीर आणि मन आहेत आमचे. मीरेसारखं प्रवचन करणं ठीक आहे, मीरेवर कबीरावर प्रवचन करणं ठीक आहे, नाही होता येणार. न तसे शरीर आहेत, न तितका वेळ आहे, न तशी मानसिक स्थिती आहे, न शारीरिक परिस्थिती आहे, न आर्थिक अशी आमची तशी परिस्थिती आहे, आणि कशातही राहण्याची आमची नवृत्ती आहे. ते निष्कंचन राहिले. काही नाही मिळालं तरी त्यांना परवा केली नाही. तुम्ही आम्ही नाही करू शकत. आमचं सगळं बदललेलं आहे. जशाच्या तसं नाही उचलता येणार. प्रत्येक काळामध्ये नियम वेगळे होते. प्रत्येक संतांनी त्या त्या काळाकरता ते नियम दिलेले आहेत. अखंड दिलेत असं काही समजू नका. म्हणून विज्ञानाला आणि प्रत्येकाच्या शारीरिक मानसिक कुवतीप्रमाणे परिस्थितीप्रमाणे सगळा प्रकार करावा लागेल. कशाहून आलं होतं? दुष्ट प्रवृत्तीचं निराकरण करायचं असेल तर हे पात्रतेचे प्रयोग करावे लागतील. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही करतायत. कसं कसं करतायत? चर्वणतर्पणपासून ते देहशुद्धीपर्यंतचे प्रयोग करावे लागतील. आणि अशी सेन्सिटिव्ह बॉडी निर्माण करावी लागेल. फक्त 1 महिना प्रयोग केला, 2 महिने प्रयोग केले. आज आपले राजेंद्र पोखरणांनी प्रयोग केले.
कोलेस्ट्रॉल जरी 0 पर्यंत आलंय तरी सेन्सिटिव्ह बॉडी झालेली नाही. पूर्ण लॅट्रिन साफ होत नाही, काही नाही खाल्लं तरी. कधी होईल माहिती नाही. स्वाती तोडकर डॉक्टर आपली पुण्याची MD नाही, परेशान येते. साहेब किती करावं लागेल मला माहिती नाही. तुमची कॉन्स्टिट्यूशनल बॉडी कधी सेन्सिटिव्ह होईल तितका प्रयोग करावा लागेल अफाट, नाही तर भोगावं लागेल. म्हणून नाटकं करून जमणार नाही. म्हणून सोपं नाही. म्हणून दुष्ट प्रवृत्ती संपवायची असेल, आपल्यामध्ये दुष्टता संपवायची, आपला स्वभाव बदलायचा असेल, आपल्या भाववृत्ती बदलायच्या असतील, दैवी तेज ब्रह्मरंध्रातून ओढायचं असेल, अशी बॉडी मन तयार करावं लागेल. आणि त्यासाठी ते प्रयोग करावेच लागतील. हे कुठल्या साधूनी हात ठेवून होत नाही. एवढा भोंगळपणा कंप्लीट विसरावा लागेल. भले प्रत्यक्ष साईबाबा तुमच्या सहवासात असो, नाही होऊ शकणार, नाही होऊ शकत. की गजानन महाराज शेगाव रात्रंदिवस तुमचे फ्रेंड असो, नाही होऊ शकत. प्रत्येकाला करावं लागणार आहे, नाही तर मरावं लागणार आहे. नो अल्टरनेट. दुसरा हे नाही. म्हणून इथे भगवान, आणि म्हणून हे सगळे प्रयोग ज्यावेळेस निर्माण करायचे असतात हे साधू संतांचं काम आहे. आणि भगवंताचं काम आहे की हजारो दुष्ट जर झाले असतील तर ह्या साधूला राहूच देणार नाहीत, पण यांना संपवा, कुठंतरी कमी करा, हे भगवंत करेल. आणि ज्ञानेश्वरांचा अवतार झाला या वाटा नीट करण्याकरिता. म्हणून ज्ञानेश्वरीचा जन्म झालाय. आणि इथून पुढचा काळ ज्ञानेश्वरींचा आहे, आधीचा काळ नव्हता. विश्व स्वधर्म सूर्य पाहूची ललकारी इथून पुढे गाजणार आहे. कोण राहतं कोण नाही माहिती नाही. आणि राजर्षी योगाचं प्रकटीकरण आत्ता होणार आहे. म्हणून भगवंत अवतारही होईल, पण संतांचा आणि सिद्धांचाही अवतार होईल, हे पसायदानमध्ये मागून घेतलंय. ईश्वर इष्टांची मांदी आळी भेटो तया भूता. कसे ते सिद्ध पुरुष, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे. असे सिद्ध पुरुष भेटतील, हे पसायदान मागून घेतले माऊलींनी आपल्याकरता. म्हणजे माऊलींचा अवतार देखील एक प्रकारे भगवंताचा अवतार आहे. कारण प्रगटीकरण आहे. जे गोपालकृष्ण आणि अर्जुनाच्या निमित्ताने द्वापर कालामध्ये प्रगटीकरण राजर्षी योगाचं केलं होतं, 1500 वर्षापर्यंत हा योग चालला, आणि आज 3500 वर्षापासून हा योग गुप्त झाला. तो माऊलींच्या रूपात प्रगट होतोय. म्हणून एक काम माऊलींनी केलंय, एक काम प्रभू कधी करेल, आपल्याला त्याची कधी करेल माहित नाही. नाही ते याल मला विचारायला पुन्हा. म्हणून प्रकृतीचा हा अधर्म जेव्हा स्वधर्माला दडपतो, स्वधर्म निर्माण करणाऱ्या सद्गुरूंना ज्यावेळेस दडपल्या जाईल, स्वधर्म निर्माण करणाऱ्या ऋषीमुनींना दडपल्या जाईल, संतांना दडपल्या जाईल, त्यावेळेस मी अवतार घेतो. आणि आता तो क्लायमॅक्सचा क्षण आलाय तो क्षण. धर्म अधर्माची अंतिम टक्कर हा संधिकाल आहे. येणाऱ्या सत्ययुगाचा, पहाट जी होणारी सत्ययुगाची, त्याच्या अंधार समयाचा हा अंतिम पिरियड आहे. तिथून ज्ञानेश्वरीचा जन्म होणार आहे. अधर्म जेव्हा स्वधर्माला दडपतो, ऱ्हास करतो, तेव्हा मी माझा जन्मरहितपणा सोडून देतो व निराकारपणाची आठवणही करत नाही. माझा स्वभाव आहे समाधीमध्ये राहणं, खंड. पण आठवण करीत नाही आणि मी धावत येतो आणि अवतार ग्रहण करतो. हे युगायुगापासून ह्या नियमाने मी बांधलेलो आहे.
आणि काय करतो हे 8व्या श्लोकात सांगतात भगवान. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधू संत सज्जनाचे सर्व प्रकारे रक्षण करण्याकरिता व पाप्यांचा विनाश करण्याकरिता व जागृत धर्माची समेत स्थापना करण्यासाठी स्थितिस्थापकवासाठी मी प्रत्येक युगात उत्पन्न होतो. साधू सज्जन रक्षणा दुष्ट पापांच्या दंडना निज स्वधर्म स्थापना प्रतियुगी ही धारणा. ते वेळी आपुल्याचे कैवारे मी साकार होऊन अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली. ते वेळी आपुल्याचे कैवारे 8 अवतार घेण्याची. उगीच राक्षसी वृत्ती वाढली म्हणून मी अवतार घेतो असं नाही. पहिली 8 काय? ते वेळी आपुल्याचे कैवारे कोड उभी आहे. आत्मधर्माची पायमल्ली होते व अधर्म किंवा अगतिक धर्माला ज्यावेळी जोर दिला जातो त्यावेळी मी आपल्या भक्तांच्या कैवाराने देह धारण करून अवतरतो. पहिली 8 माणसं भक्त झाले पाहिजेत. आता भक्ती काय थोडंसं काल वर्णन केलंय. अर्जुनाला निमित्त जरी केलं तर अर्जुन कसा होता? तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा. मैत्रीची चितकळा धनुर्धरा तू प्रेमाचा पुतळा. अर्जुन नसताना भगवंत आले नसते. कोणाला सांगावी गीता? दुर्योधनाला का दुःशासनाला? भक्त पाहिजे. आणि तो कसा पाहिजे? तू प्रेमाचा पुतळा. भगवान अवतार त्याच वेळेस आता याच्या पुढच्या युगात घेतील ज्यावेळेस आपण प्रेमाचे पुतळे काही अंशी ह्या मेदिनीवर पृथ्वी तलावर आपण होत. लक्षात घ्या. आज आमचं प्रेम कसं आहे? स्वार्थी आहे, लोभी आहे, मोहग्रस्त आहे, वस्तू विषय आणि वस्तूंच्या मागे लागणार आहे. त्याला मी प्रेम म्हटलंय. भगवंतावर आम्ही प्रेम करतो ते त्याच्यासाठी नाही. कालच विषय झाला. भगवंतावर आम्ही प्रेम करतो वस्तू मागण्यासाठी, विषय मागण्यासाठी किंवा व्यक्ती मागण्यासाठी. अशी बायको दे. कुठल्याही देवाच्या समोर गेले, बायको समजा असेल, तिला अक्कल दे. आणि ती म्हणते याला अक्कल दे देवापुढे. आणि नसेल बायको, देवा ऐश्वर्या राय सारखी दे. टुनटुन नको बरं, ऐश्वर्या राय. सगळे मागतात, सगळे भिकारी, ऑल भिकाऱ्यांच्या अवलादी. आणि जोपर्यंत या भिकाऱ्यांच्या अवलादी अध्यात्मामध्ये कार्यरत आहेत, भगवंत अवतार नाही. भगवंताला निस्सीम प्रेम करणारे पाहिजेत. त्याच्यावर भगवान कोणाला वाचवेल? आणि वाचवण्याकरता येण्याकरता त्याला येऊ वाटलं पाहिजे ना. पहिली कंडिशन तो म्हणतो मला येऊ वाटलं पाहिजे. मग येऊ वाटलं पाहिजे कोणासाठी?
माझ्यावर निस्सीम प्रेम करणारे असतील. कसे? यथा व्रज गोपिकांना, गोपिकांसारखे निर्मळ, निर्भेद, अखंड. आणि हे काम आपल्याला करायचं. आणि आपल्यासारखं जिथे जिथे चालत असेल तिथे प्रभू प्रोत्साहन देतो. म्हणून म्हणतो, माझ्या लहानपणी जेवढे अनुभव इतके तीव्र नव्हते, भगवान सध्या इतके तीव्र अनुभव देतो. तीव्र अनुभव देतो. 10 वर्षामधला फरक आहे. कृष्ण तयार आहे, अर्जुनाची वाट पाहतो. अर्जुन म्हणलं पाहिजे,